मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व। नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप। नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे। केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत। कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते। चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे, त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे। ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे। त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे, तो राज्य सरकारचा देखील नाही। आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले। यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना। मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं, म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत। आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही, कारण हे दोघेही वेगळे आहेत। ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं। आता आज त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही। मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे, स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं, सगळे अधिकार त्यांना आहे। वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा अडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात, त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात। या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत, त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे। हे काही करायचं नाही, कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत। आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे, पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे। वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे।